निलिमा आणि महेशच्या लग्नाला 3 वर्ष झाली होती, पण अजून त्यांना मुलबाळ नव्हतं. शेवटी एक दिवस त्यांनी चाइल्ड अडॉप्शन सेंटरला जाऊन एक मुलगी दत्तक घेतली. या गोड मुलीचं नाव लिली होतं. महेश आणि निलिमा तिला घरी घेऊन आले आणि सख्या आईवडिलांपेक्षा जास्त तिच्यावर प्रेम करू लागले. त्यांनी तिला शाळेत घातलं आणि कॉलनीतल्या मुलांसोबत ती पहिल्याच दिवशी शाळेत गेली. जेव्हा लिली वर्गात गेली तेव्हा काही मुलांनी तिचं रॅगिंग करायचा प्रयत्न केला. जेव्हा मधली सुट्टी झाली तेव्हा सगळे डबा खायला बसले. लिली डबा खायच्या आधी तिच्या पाण्याच्या बाटलीत पाणी भरायला गेली. त्याच वेळी एका मुलाने लिलीचा डबा उघडला आणि त्यात हळूच एक झुरळ टाकून तो डबा बंद केला. लिली पाणी घेऊन परत आली आणि डबा उघडून आरामात खाऊ लागली. अरे यार, मी तर तिच्या डब्यात झुरळ टाकलं होतं, मग ही कशी खाते? अरे इडियट, मला इथून दिसतंय तिच्या डब्यात झुरळ नाही, मग ती का घाबरेल? तेव्हाच लिलीने त्याच्याकडे पाहिलं आणि ते गप्प बसले. मग दोघांनी जेव्हा त्यांचे डबे उघडले तेव्हा त्यात अन्नाऐवजी खूप झुरळ होती. दोघं ओरडत उभे राहिले आणि त्यांनी डबे जमिनीवर फेकले. लिलीला हसताना पाहून दोघांनी तिच्याकडे पाहिलं तेव्हा लिलीचे डोळे लाल लाल चमकत होते. ते पाहून दोघे घाबरले. मग त्यानंतर त्यांची हिम्मत झाली नाही तिच्यासोबत काहीही करायची. महेशची एक आत्या होती. ती महेशवर खूप जळत असे. त्यांना मुलबाळ नव्हतं तेव्हा ती त्यांना टाकून बोलायची एकही संधी वाया घालवत नसे. जेव्हा त्यांना कळलं की महेशने एक मुलगी दत्तक घेतलीये तेव्हा तिला पळवून लावायच्या हेतूने त्यांच्या घरी आली. ही आहे का ती मुलगी जिला तुम्ही दत्तक घेतलंय? काम वगैरे नीट करते ना? आत्या, प्लीज असं बोलू नकोस. ही माझी मुलगी आहे. आम्ही हिला दत्तक घेतलं जरी असलं तरी समजत नाही. लिली बेटा, नमस्कार कर. नमस्ते आंटी. नमस्ते. इथे राहायचं असेल तर नीट काम कर, ठीक आहे? असं बोलून ती मनात विचार करू लागली. हिला एवढा त्रास देईन की ही आपोआप इथून पळून जाईल. रात्री जेव्हा आत्या तिच्या खोलीत झोपली होती तेव्हा लिली तिला दूध देऊन तिच्या खोलीत गेली. आत्ता या लिलीला त्रास द्यायला सुरुवात करते, असं म्हणत तिने दुधाचा ग्लास जमिनीवर फेकून दिला, ज्यामुळे ग्लास फुटला आणि जमिनीवर दूध आणि काचेचे तुकडे पसरले. लिली, अगं लिली, जरा खोलीत ये पाहू, चुकून दूध पडलंय. असं म्हणून ती हसू लागली आणि लिली तिच्या खोलीत गेली. लिली जमिनीवर पाहत म्हणाली, आंटी कुठे दूध आहे? इथे तर काहीच नाही. अगं कामचोर, तुला दिसत नाहीये जमिनीवर दूध आणि फुटलेला ग्लास पडलाय? चल लवकर ते साफ कर. हे ऐकून लिली काहीच बोलली नाही आणि ती तिथून निघून गेली. आत्ता हिची तक्रार करते महेशकडे. असं म्हणत आत्या जशी बाहेर जायला निघाली तेव्हा तिने पाहिलं की जमिनीवर पडलेलं दूध रक्त बनलंय आणि लाल रंगाचं झालंय. ते पाहून ती घाबरली आणि म्हणाली, हे कसं होऊ शकतं? असं बोलल्यावर रक्तातून किडे बाहेर येताना दिसू लागले. तिथे खूप संख्येने किडे दिसू लागले आणि मग आत्याच्या बेडकडे ते किडे जाऊ लागले. वाचवा, असं म्हणत ओरडत ती तेथून पळाली. तिचा आवाज ऐकून सगळे जागे झाले आणि तिने महेश आणि निलिमाला सगळं सांगितलं. पण जेव्हा ते सगळे तिच्या सोबत खोलीत गेले तेव्हा तिथे सगळं ठीक होतं आणि दुधाचा ग्लासही व्यवस्थित टेबलवर ठेवला होता. या मुलीत काहीतरी गडबड आहे, हिला घरातून बाहेर काढा. भूताप्रेताची सावली आहे हिच्यावर. हे ऐकून महेश आणि मालतीला खूप विचित्र वाटलं आणि ते तिला समजावू लागले. लिली तिच्याकडे पाहून हसत होती. त्याच रात्री जेव्हा लिली तिच्या खोलीत झोपली होती तेव्हा तिच्या समोर अगदी तिच्यासारखीच आणखी एक मुलगी आली आणि तिच्याशी बोलू लागली. जुलीताई, तू नसतीस तर कोणास ठाऊक माझं काय झालं असतं. तूच आहेस म्हणून मला वाचवतेस आणि जो मला त्रास देतो त्याला तू धडा शिकवतेस.
तू काळजी करू नकोस माझ्या लाडका लिली. मी जिवंत नसले म्हणून काय झालं, माझा आत्मा, माझी सावली नेहमी तुझ्या सोबत राहील आणि जो तुला त्रास द्यायचा प्रयत्न करील मी त्याला चांगलाच धडा शिकवेन. लिली आणि जुली दोघी जुळ्या बहिणी होत्या. त्या अनाथ आश्रमातही सोबतच राहत होत्या. पण एक दिवस एका कपलने जुलीला दत्तक घेतलं. पण त्यांना लिली नको होती. त्यांना एकच मुलगी हवी होती. लिली आणि जुली दोघी बहिणी एकमेकींवर खूप प्रेम करत होत्या. म्हणून लिली पासून लांब गेल्यावर जुली खूप उदास राहू लागली आणि तिची तब्येतही बिघडू लागली. एक दिवस अशक्तपणा वाढल्याने तिचा मृत्यू झाला. तेव्हापासूनच तिचा आत्मा लिलीच्या सोबत आहे आणि नेहमी तिच्या सोबतच राहील. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा आत्याला लिलीला त्रास द्यायची हुक्की आली. लिली बेटा, माझ्या खोली देशील का? माझं तुझ्याकडे काहीतरी काम आहे. काय काम आहे आत्या? हिला सकाळी शाळेत पण जायचंय. 11 वाजले. आता हिला काही काम सांगू नका. आई, काही हरकत नाही. आत्याला काही काम आहे तर मी करून देते. तू काळजी करू नकोस, मी वेळेवर उठेन. असं म्हणून लिली हसत आत्यासोबत त्यांच्या खोलीत गेली. खूप वेळ आत्याने तिच्याकडून खोलीची साफसफाई करून घेतली. आत्या, आता मी जाऊ? नाही, एवढ्या लवकर दमलीस? थोडा वेळ जरा माझे पाय दाबून दे, मग जा. हे ऐकून लिली बेडवर गेली आणि आत्याचे पाय दाबू लागली. तेव्हाच तिला समोर जुलीचा आत्मा दिसला. आत्या आरामात डोळे बंद करून झोपून पाय दाबून घेत होती. जुलीचा आत्मा लिलीच्या अंगात आला. पाहता पाहता लिलीचे डोळे लाल लाल चमकू लागले. तिचा चेहरा भयानक झाला आणि तिची नखही लांब लांब तीक्ष्ण झाली. आत्या अजूनही डोळे बंद करून आनंद घेत होती. तिला जाणवलं की हवा खूप जोरात चालते, म्हणून तिने डोळे उघडले आणि समोरचं दृश्य पाहून तिचा श्वास अडकला. आत्याचा बेड आकाशात हवेत होता आणि खाली पाहिल्यावर घरं खूप लहान दिसत होती. मग जेव्हा आत्याने लिलीकडे पाहिलं, तिचं भयानक रूप पाहून तिच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. लिली भयानक आवाजात हसू लागली आणि तिच्या तीक्ष्ण नखांनी आत्याचे पाय खरचटू लागली आणि त्यामुळे आत्याच्या पायातून रक्त येऊ लागलं आणि दोन्ही पाय रक्ताने माखून गेले. वाचवा! आत्या ओरडत राहिली आणि लिली हसत तिचे पाय खरचटू लागली. बेड हवेत गोल गोल फिरत होता. सांग जाणे, आता पुन्हा कधी लिलीला त्रास देशील? कधी तिला या घरातून बाहेर काढायचा विचार करशील? नाही नाही, मी असं काहीही करणार नाही. मला सोडून दे बाळा. खूप दुखतंय. सोडून देईन, पण तू आत्ताच्या आत्ता निघून जा आणि कोणालाही काही सांगितलंस तर बरं होणार नाही, समजलं का? नाही नाही, मी कोणालाही काही सांगणार नाही. मला जाऊ दे बाळा, मला खाली उतरव. ठीक आहे. लिलीने असं बोलल्यावर बेड हळूहळू जमिनीवर परत आला आणि मग आपोआप खोलीतही आला. आत्याच्या पायातून रक्त वाहत होतं, पण घाबरून ती ओरडत तेथून पळून गेली आणि रात्रीच तिच्या घरी निघून गेली. महेश आणि निलिमाने त्यांचा आवाज ऐकला होता, पण जोपर्यंत ते खोलीतून बाहेर पडले तोपर्यंत ती गेली होती. हॉलमध्ये फक्त लिली उभी होती. काय झालं बेटा? आत्या कुठे गेल्या? हे ऐकून लिली हसत म्हणाली, कोणास ठाऊक काय बोलत होत्या की या घरात आत्मा फिरतोय. बरं झालं निघून गेल्या, नाहीतरी सर्वांनाच त्रास देत होत्या. असं म्हणून महेश आणि निलिमा दोघेही हसू लागले. जुली पण त्यांच्याजवळ येऊन हसू लागली, पण तिला फक्त लिलीच पाहू शकत होती, दुसरं कोणी नाही.